तुमच्या आयुष्यातील किती स्वप्न फक्त विचार करत करत अर्धवट राहिली आहेत? किती वेळा तुम्ही ठरवलं होतं, उद्यापासून जिम करेन, या महिन्यात यूट्यूब चॅनल सुरू करेन, ही बिझनेस आयडिया नक्की लॉन्च करेन, पण काहीच झालं नाही. कारण तुमच्यात क्षमता नव्हती असं नाही, तर तुम्ही ॲक्शन घेण्याआधी जास्त विचार केला म्हणून. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 5 सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला एक असा रूल शिकवणार आहे जो लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे. आणि हा रूल वापरल्यानंतर तुम्ही स्वतःला एकच गोष्ट म्हणाल, मी इतकी वर्ष उगाच विचार करत बसलो होतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओव्हर थिंकिंगची समस्या. मी एक प्रश्न विचारतो, सकाळी अलार्म वाजल्यावर उठण्यासाठी किती मोटिवेशन लागते? फार नाही. पण तरी आपण स्नूज करतो. का? कारण आपल्या मेंदूने काही सेकंदात आपल्याला कन्व्हिन्स केलेलं असतं. आणखी 5 मिनिटं झोप. उद्यापासून सुरू कर. आत्ता मूड नाही. हेच ओव्हर थिंकिंग आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार करणं नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे ॲक्शनला विलंब लावणं. आपल्याला काय करायचं आहे हे आधीच माहीत असतं. पण आपण विचार करत राहतो आणि विचारांच्या त्या जाळ्यात अडकून जातो. यूट्यूब चॅनल सुरू करायचा असतो, पण कॅमेरा कोणता घ्यायचा, थंबनेल कसं बनवायचं, लोक काय म्हणतील, पहिला व्हिडिओ परफेक्ट असेल का, असे हजार प्रश्न, आणि शेवटी चॅनल सुरूच होत नाही. मित्रांनो, मोटिवेशन समस्या नाही, समस्या आहे डिले. कारण मोटिवेशन येते आणि जाते, पण ॲक्शन आयुष्य बदलते. जेव्हा तुमच्या मनात एखादी चांगली कृती करण्याचा विचार येतो, तेव्हा तुमच्याकडे ॲक्शन घेण्यासाठी फक्त काही सेकंद असतात. नंतर तुमचा मेंदू कारण शोधायला सुरुवात करतो. म्हणून रूल खूप सोपा आहे. जेव्हा काही महत्त्वाचं करायचं असेल, फक्त मोजा. 5, 4, 3, 2, 1 आणि लगेच स्वतःला हलवा. उठा, फोन करा आणि काम सुरू करा. व्हिडिओ शूट करा, ॲप्लिकेशन भरा, ॲक्शन घ्या. नो थिंकिंग, नो निगोशिएशन, नो एक्सक्युजेस, फक्त ॲक्शन. सायन्स बिहाइंड द रूल. आता प्रश्न येतो, हे खरंच काम का करतं? कारण आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनलेला आहे. मेंदूला रिस्क आवडत नाही, नवीन गोष्टी आवडत नाहीत, फेल्युअर आवडत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही नवीन काम करायला जाता, मेंदू लगेच अलार्म वाजवतो. थांब, धोकादायक आहे, उद्या करू, तयार नाहीस. 5 सेकंद रूल तुमच्या विचारांच्या साखळीला तोडतो. तुम्ही काउंटिंग सुरू करता आणि मेंदूच्या फिअर सिस्टीमवर कंट्रोल तुमच्या कॉन्शियस माइंडकडे येतो. म्हणूनच हा रूल प्रभावी आहे. तो मोटिवेशन वाढवत नाही, तो ॲक्शन सुरू करतो. एका मुलाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं. त्याच्याकडे चांगल्या आयडिया होत्या, ज्ञान होतं, टॅलेंट होतं, पण कॉन्फिडन्सच नव्हता. तो रोज विचार करायचा, लोक हसले तर, व्ह्यूज आले नाहीत तर, मी चुकलोच तर. एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, आणि त्याच्या समोर इतर लोक पुढे जात होते, जे त्याच्यापेक्षा कमी टॅलेंटेड होते. एका रात्री त्याला जाणवलं, समस्या टॅलेंटची नाही, समस्या ॲक्शनची आहे. दुसऱ्या दिवशी त्याने कॅमेरासमोर बसण्याआधी फक्त म्हटलं, 5, 4, 3, 2, 1 आणि रेकॉर्ड. पहिला व्हिडिओ परफेक्ट नव्हता, दुसराही नव्हता, पण तो पुढे जात राहिला. कारण सक्सेस मिळण्याआधी त्याने एक महत्वाची गोष्ट मिळवली होती, ॲक्शन घेण्याची सवय. आणि मित्रांनो, बहुतेक लोक अपयशी होत नाहीत, ते सुरुवातच करत नाहीत. कॉन्फिडन्स बद्दल मोठा गैरसमज. आपल्याला वाटतं कॉन्फिडन्स आला की ॲक्शन घेऊ, पण सत्य अगदी उलट आहे. ॲक्शन घेतल्यावर कॉन्फिडन्स येतो. बाळ चालायला शिकतं तेव्हा त्याला कॉन्फिडन्स नसतो. तो पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा पडतो, पण ॲक्शन घेत राहतो आणि एक दिवस चालायला शिकतो. यशस्वी लोक निर्भय नसतात, ते फक्त भीती असूनही ॲक्शन घेतात. परफेक्शनिझम म्हणजे एक्सलन्स नाही. परफेक्शनिझम म्हणजे अनेकदा फेल्युअरची भीती असते. 5 प्रॅक्टिकल रूल्स. रूल पहिला, अलार्म वाजताच उठा. प्रॉब्लेम स्नूज. सोल्युशन 5, 4, 3, 2, 1 आणि बेडरूम मध्ये बाहेर.
पहिल्या 5 सेकंदात उठलात तर दिवस जिंकला. रूल दुसरा, कठीण काम लगेच सुरू करा. प्रॉब्लेम आहे काम पुढे ढकलणे. त्याचं सोल्युशन आहे कामाचा विचारच करू नका. 5, 4, 3, 2, 1 आणि सुरुवात करा. फक्त 5 मिनिटं काम करा. सुरुवात झाली की मोमेंटम तयार होतो. रूल तिसरा, महत्वाचा फोन करा. प्रॉब्लेम आहे नकाराची भीती. सॉल्युशन आहे मनात आकडे मोजा. 5, 4, 3, 2, 1 आणि कॉल बटन दाबा. तुमच्या करिअरमधील मोठी संधी एका फोनमुळे मिळू शकते. रूल चौथा, एक्सरसाइज सुरू करा. प्रॉब्लेम असतो मूड नाही. त्याच्यावर सॉल्युशन आहे शूज घाला. मनात आकडे मोजा. 5, 4, 3, 2, 1 आणि बाहेर पडा. तुम्हाला वर्कआउट करायला मूड नसेल, पण सुरुवात केल्यानंतर ऊर्जा वाढते. रूल पाचवा, कंटेंट तयार करा. प्रॉब्लेम आहे परफेक्ट व्हिडिओची वाट पाहणं. सॉल्युशन आहे मनातल्या मनात मोजा. 5, 4, 3, 2, 1 आणि रेकॉर्ड चालू करा. तुमचा पहिला व्हिडिओ व्हायरल होणार नाही, पण तोच तुम्हाला 100व्या व्हिडिओपर्यंत घेऊन जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचं भविष्य तुमच्या इंटेन्शन्सने ठरत नाही. तुमचं भविष्य तुमच्या ॲक्शनने ठरतं. जगात लाखो लोकांकडे महान कल्पना आहेत, पण इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो ज्यांनी कृती केली. स्वप्न अपयशामुळे मरत नाहीत. स्वप्न संकोचामुळे मरतात. संधी नशिबामुळे जात नाही. त्या ओव्हरथिंकिंगमुळे निसटतात. आयुष्य बदलणारे निर्णय अनेकदा मोठे नसतात. ते फक्त 5 सेकंदाचे असतात. कारण त्या 5 सेकंदामध्ये तुम्ही ठरवता, मी भीती ऐकणार की माझं स्वप्न? मी कारणं शोधणार की कृती करणार? मी वाट पाहणार की सुरुवात करणार? आणि लक्षात ठेवा, यश हे नेहमीच सर्वात हुशार लोकांना मिळत नाही. यश त्यांना मिळतं जे सर्वात आधी ॲक्शन घेतात. तर मित्रांनो, आजपासून पुढच्या वेळी भीती वाटली, आळस आला किंवा मनाने कारण शोधायला सुरुवात केली, फक्त म्हणा 5, 4, 3, 2, 1 आणि ॲक्शन घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी बुक समरीज आणि सेल्फ ग्रोथ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेवटी यशस्वी लोक वेगळा विचार करत नाहीत. ते फक्त विचार करण्याआधी कृती करतात.